आपण अनेकदा सेन्सेक्स आणि निफ्टी बद्दल ऐकतो. कधी त्याच्या वर जाण्याच्या बातम्या येतात तर कधी खाली जाण्याच्या. परंतु नेमकं सेन्सेक्स आणि निफ्टी काय असते, त्याची व्हॅल्यू वर किंवा खाली कशी जाते आणि ते किती इम्पॉर्टन्स आहेत, हे प्रश्न जर तुमच्याही मनात येत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग ब्रेन्स आमचा फ्री टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये इंटरेस्टेड असाल किंवा टेक्निकल अनालिसिस शिकायचे असेल, या तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फॉरेक्स मध्ये डेली टिप्स हवे असतील तर व्हिडिओला 2 मिनिटांसाठी पॉज करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकने टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया. सेन्सेक्स आणि निफ्टी काय असतात मित्रांनो? शेअर मार्केटमध्ये आयपीओ आणून कंपन्या लोकांकडून इन्व्हेस्टमेंट गोळा करतात, हे आपल्याला माहितच आहे. आणि मित्रांनो, इंडियन शेअर मार्केटमध्ये दोनच प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कंपनी आयपीओ आणू शकते. या प्लॅटफॉर्मला आपण स्टॉक एक्सचेंज असे म्हणतो. पहिले एक्सचेंज आहे बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरे एक्सचेंज एनएससी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर मित्रांनो, जर एखाद्या कंपनीला आयपीओ आणायचा असेल तर ती कंपनी फक्त बीएससी किंवा फक्त एनएससी किंवा दोन्हीवर पण आयपीओ आणू शकते. जर एखाद्या कंपनीने बीएससी वर आयपीओ आणला तर आपण म्हणू शकतो की ती कंपनी बीएससी वर लिस्टेड आहे. त्याचप्रमाणे कंपन्या केवळ एनएससी वर पण लिस्टेड केल्या जाऊ शकतात किंवा कंपन्या एनएससी आणि बीएससी दोन्हीवर पण लिस्टेड केल्या जाऊ शकते. मित्रांनो, बीएससी वर एकूण सुमारे 5309 कंपन्या लिस्टेड आहे आणि एनएससी वर एकूण सुमारे 2266 कंपन्या लिस्टेड आहे. जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल की एखाद्या विशिष्ट कंपनी कशी परफॉर्म करत आहे तर आपण त्या कंपनीचे डिटेल्स बघू शकतो, त्या कंपनीचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकतो. परंतु जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की बीएससी किंवा एनएससी वर लिस्टेड असलेल्या सर्वात मोठमोठ्या कंपन्या मिळून कसे परफॉर्म करत आहे तर आपण काय करावे? मित्रांनो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता इंडेक्स तयार करण्यात आला आहे. बीएससीने त्याच्या इंडेक्सला सेन्सेक्स असे नाव दिले आहे. त्याची पूर्ण नाव सेन्सिटिव्ह इंडेक्स आहे आणि एनएससीने त्याच्या इंडेक्सला निफ्टी असे नाव दिले आहे. त्याची पूर्ण नाव नॅशनल 50 असे आहे. बीएससी वर अंदाजे 5309 कंपन्या लिस्टेड आहे, परंतु सेन्सेक्स त्यापैकी सर्वात मोठ्या 30 कंपन्यांची परफॉर्मन्स दर्शवते. त्याचप्रमाणे एनएससी वर सुमारे 2266 कंपन्या लिस्टेड आहे, परंतु निफ्टी त्यापैकी सर्वात मोठ्या 50 कंपन्यांची परफॉर्मन्स दर्शवतो. चला तर मित्रांनो, आता इंडेक्स कसा तयार होतो ते बघूया. इंडेक्स कन्स्ट्रक्शनच्या अनेक पद्धती आहेत, परंतु इंडियामध्ये जी पद्धत फॉलो होते त्या पद्धतीला फ्री फ्लोट मेथड असे म्हणतात. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही पण फ्री फ्लोट मेथडवर आधारित इंडेक्स आहे. या मेथडने तयार केलेल्या इंडेक्स मध्ये फक्त अशाच कंपन्यांचा समावेश केला जातो ज्यांच्याकडे सर्वात जास्त फ्री फ्लोट मार्केट कॅप आहे. फ्री फ्लोट मार्केट कॅप काढण्याची पद्धत आहे फ्री फ्लोट मार्केट कॅप इज इक्वल टू नंबर ऑफ फ्री फ्लोट शेअर्स इनटू प्राइस ऑफ वन शेअर असते. आणि फ्री फ्लोट शेअर असे शेअर्स असतात की जे लोकांना ट्रेडिंग करण्याकरिता शेअर मार्केटमध्ये अवेलेबल असतात. उदाहरणार्थ, आपण असे गृहीत धरूया की मिस्टर निखिल यांनी त्यांच्या कंपनी XYZ ला समान 10 कोटी शेअर्स मध्ये डिवाइड केले आणि आयपीओच्या वेळी मिस्टर निखिलने 10 कोटी शेअर पैकी 1 कोटी शेअर लोकांना विकले. तर मित्रांनो, येथे फ्री फ्लोट शेअर्स 1 कोटी असतील, कारण हे 1 कोटी शेअर्स लोकांकडे ट्रेडिंग करण्याकरिता अवेलेबल आहेत. जर सध्या XYZ कंपनीच्या शेअरची प्राइस 10 रुपये असेल तर फ्री फ्लोट मार्केट कॅपच्या फॉर्म्युल्यानुसार XYZ कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅप 10 करोड होणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सेन्सेक्स मध्ये 30 सर्वात जास्त फ्री फ्लोट मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या ठेवल्या आहेत आणि एनएससी मध्ये 50 सर्वाधिक फ्री फ्लोट मार्केट कॅप असलेल्या कंपन्या ठेवल्या आहेत. आता आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. सेन्सेक्स आणि निफ्टीची व्हॅल्यू वर खाली कशी
होते. मित्रांनो, सेन्सेक्स आणि निफ्टी वर किंवा खाली कसे जातात हे समजून घेण्यासाठी आपण एक नवीन इंडेक्स तयार करूया आणि त्याला ट्रॅक करूया. समजा एक गव्हर्नमेंट आहेत आणि आपला एक नवीन स्टॉक एक्सचेंज आहे ज्याचे नाव माय एक्सचेंज आहे. त्यावर फक्त दोनच कंपन्या लिस्टेड आहे. पहिली कंपनी एबी आणि दुसरी XY आहे. आम्ही दोन्ही कंपन्या परफॉर्मन्स एकत्रितपणे टॅग करण्याकरिता आज एक इंडेक्स तयार केला आहे ज्याला माय इंडेक्स असे नाव दिले आहे. समजून घ्या की एबी कंपनीचे 100 फ्री फ्लोट शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत 10 रुपये आहे. त्यामुळे आता एबी कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅप 1000 होणार. त्याचप्रमाणे समजा कंपनी XY चे 200 फ्री फ्लोट शेअर आहेत आणि एका शेअरची किंमत 20 रुपये आहे असे गृहीत धरूया. तर XY कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅप 4000 होणार. जर आपण दोन्ही कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅप ऍड केले तर आपल्याला आपला इंडेक्स माय इंडेक्सचे फ्री फ्लोट मार्केट कॅप मिळेल की जे की 5000 असेल. मित्रांनो, कोणत्याही इंडेक्स सुरू करण्यासाठी एक बेस व्हॅल्यू घ्यायची असते. सेन्सेक्सला 100 ने स्टार्ट केले होते आणि निफ्टीची सुरुवात 1000 पासून केली होती. आपण आपल्या माय इंडेक्सची व्हॅल्यू 100 रुपये ठेवूया. तर मित्रांनो, आज सकाळी मार्केट सुरू होण्यापूर्वी आपल्या माय इंडेक्सचे फ्री फ्लोट मार्केट कॅप 5000 होते आणि आपल्या माय इंडेक्सची व्हॅल्यू 100 होती. आज सकाळी मार्केट ओपन झाले आणि लोकांनी एबी आणि XY कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग केली. सायंकाळी बाजार बंद झाल्यावर एबी कंपनीच्या एका शेअरची प्राइस 9 रुपये आणि XY कंपनीच्या एका शेअरची किंमत 22 रुपये झाली. एबी कंपनीचे मार्केट कॅप कॅल्क्युलेट केले तर ते 1000 वरून 900 वर आले आणि जर आपण XY कंपनीचे मार्केट कॅप कॅल्क्युलेट केले तर ते 4000 वरून 4400 झाले. आणि जर दोन्ही कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅप ऍड केले तर आपल्या माय इंडेक्सचे फ्री फ्लोट मार्केट कॅपची व्हॅल्यू 5300 होईल. मित्रांनो, मार्केट ओपन होण्यापूर्वी माय इंडेक्सचे मार्केट कॅप 5000 होते आणि आता मार्केट क्लोज झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू 5300 रुपये झाली आहे. पर्सेंटेज मध्ये हा चेंज पाहिल्यास आपल्या माय इंडेक्सचे फ्री फ्लोट मार्केट कॅप 6% ने वाढले आहे आणि आता त्याची व्हॅल्यू 100 वरून 106 वर जाईल. मित्रांनो, सेन्सेक्स आणि निफ्टी याच पद्धतीने वर किंवा खाली जातात. जेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीचे फ्री फ्लोट मार्केट कॅप आधीच्या तुलनेत वर किंवा खाली होऊन बंद होते तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी चे व्हॅल्यू देखील समान पर्सेंटेजने वर किंवा खाली होऊन बंद होते. तर आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया की सेन्सेक्स आणि निफ्टी किती महत्वाचे आहेत. मित्रांनो, कोणत्याही शेअर मार्केटचा इंडेक्सला त्या देशाच्या इकॉनॉमीचा बॅरोमीटर म्हणतात, कारण कोणत्याही इंडेक्स त्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांची परफॉर्मन्स सांगतो. भारतातील सेन्सेक्स आणि निफ्टीची परफॉर्मन्स पाहून भारताच्या इकॉनॉमीची स्थिती सांगता येईल. लॉंग टर्म वाढणारा इंडेक्स इकॉनॉमिक ग्रोथ दर्शवतो. त्याचप्रमाणे कमी झालेला इंडेक्स इकॉनॉमिक स्लोडाऊन झाली आहे असे दर्शवतो. या कारणांमुळे मित्रांनो, जनरल इकॉनॉमी हेल्थ समजून घेण्यासाठी स्टॉक मार्केट इंडेक्स खूप महत्वाचे ठरतो. तर मित्रांनो, सेन्सेक्स आणि निफ्टी या विषयावरचा आजचा हा आमचा व्हिडिओ होता. यामध्ये आपण सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू कशी वर खाली होते आणि सेन्सेक्स आणि निफ्टी किती महत्वाचे आहे हे जाणून घेतले. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.